अकोले करंडक 2026 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दिवस क्रमांक 3 शेवटचा अंतिम दिवस। दुसरी लढत रॉयल क्रिकेट क्लब वडगाव अगेन्स्ट जगदंब क्रिकेट क्लब खुबवली। या दोन संघांमध्ये टॉस जिंकलाय वडगाव संघाने। बॅटिंगचा निर्णय घेतलाय रवींद्र गोळे आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहतोय उमेश वाघ। ही सलामीची जोडी मैदानामध्ये। तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विशाल ठोंबरे। षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल। 4 षटकांची मॅच। विशाल ठोंबरे गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 1 टाकण्यासाठी। स्ट्राइक ऑन रवींद्र गोळे। तर नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय उमेश वाघ। लेट्स प्ले डावाला सुरुवात आपण पाहतोय। पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुलर लेनचा इनफिल्डला क्लिअर केलं आणि सरळ बॉल निघून गेलाय। हसते हसते कट जाय रस्ते सरळ बॉल सीमा पार 4 रन चौकार। पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सुंदर फटका, कलात्मकता दाखवली तिथं मात्र आपण पाहतोय रवींद्र गोळेने आणि एक चौकार इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा यावेळी देखील सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम क्वालिटी। एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवींद्र यांच्या बॅटमधून आलेला एक शानदार रुबाबदार चौकार। बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज आपण पाहतोय। यावेळी देखील फटका फसलाय, सुयश येतोय चेंडूवरती। ओहो सुंदर झेल तिथे टिपलाय आणि रवी गोळे यांना मात्र माघारी परतावं लागतंय। धक्का क्रमांक पहिला रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला। निलेश वाघ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत। रवी गोळे चांगल्या फॉर्म मध्ये आपण पाहतोय। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले होते। खरं तर काल बिग बॅश मध्ये देखील आपण पाहतोय महेश नानगुडे 2 सलग षटकार खेळले आणि नंतर अनपेक्षितरित्या बाद झाला। तसंच काहीसं चित्र आपण पाहतोय। 2 चौकार आले खरे, परंतु त्यानंतर आलेली विकेट देखील आपण पाहतोय। धावफलक आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। निलेश आणि उमेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होताना पाहायला मिळते। चांगला ब्रेक थ्रू इथं सुंदर टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू बाहेर जातोय। वळण घेताना पाहायला मिळेल। डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाणार नाही। विकेट कीपर चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळाला। डॉट बॉल आपण पाहतोय षटक क्रमांक 1 सुरू असताना चांगलं कमबॅक तिथं विशाल। यावेळी सुंदर फटका मिड ऑफ 30 सर्कल मध्ये होता, परंतु आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर सुयश येतोय चेंडूवरती। गती कमी झाली चेंडूची आणि एका टप्प्यावरती तिथं चेंडू अडवला फेकलाय। तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा इथं सुखरूपरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात। धावफलक पुढे पोहोचेल। धावफलकावरती 10 धावा। एक धाव खूप महत्वाचे। पहिलं षटक सुरू असताना आपण पाहतोय यावेळी हलकासा गती परिवर्तन पाहायला स्क्वेअर कटचा प्रयत्न करत होते तिथे फलंदाज, परंतु षटक संपलं इथं मात्र डॉट बॉल बरोबर। पहिल्या षटकाची सांगता, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आलेल्या मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बक्षीसरूपी दातृत्व या ठिकाणी प्राप्त झाले 21,000 रुपये ॲडव्होकेट अनिल भाऊ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी आपण आयोजक कमिटीच्या वतीने त्यांना सन्मानित या ठिकाणी केले जाते। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळेल। समीर दादा सातपुते यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अनिल भाऊ जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय।
त्याचप्रमाणे अविनाश भाऊ कंधारे याही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. समीर भाऊंच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान संपन्न होताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती सुयश ठोंबरे, रविदादा जाधव यांना देखील सन्मानित करण्यात येते. दादांना देखील विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. आलेल्या मान्यवरांचे मनापासून आभार. आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल. यावेळी फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलाय, गॅप शोधलाय तिथं, परंतु टॉस मोठा सरळ क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू पोहोचतोय तो सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकाराबरोबर आपण पाहतोय एक चांगली स्टार्ट देण्याचा प्रयत्न पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. 14 धावा धावफलकावरती, एक गडी बाद. उमेश आणि निलेश ही जोडी मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा बनवण्याचा प्रयत्न करते. इथं पुन्हा एकदा लेट फटका आपण पाहतोय. तिथं मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन विसावतोय. एका सिंगलच्या मदतीने संघाचा डाव पुढे सरकतोय. धावफलकावरती 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ इथं प्रगती पथावर असताना राईट हँड राऊंड द विकेट सुयश. यावेळी देखील स्लॉट मध्ये बॉल आणि फेकून दिले सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क. बिग हिट रन षटकार. अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहर. सुयश वरती प्रचंड मोठा हल्ला आपण पाहतोय. इथं कमबॅक जरूर महत्वाचा आहे. यावेळी देखील बॅकफुट जात पंच करण्याचा प्रयत्न होता, परंतु उजव्या एष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू. पंच कळवतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धाव इथं मात्र धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे पोहोचतोय 22 धावा फलकावरती. यावेळी सुंदर फटका, कलात्मकता आहे, परंतु तिथं मात्र क्षेत्ररक्षक चांगले एफर्ट होते, परंतु चेंडू गेलाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी 4 रन चौकार. चांगला प्रयत्न तिथं बघायला मिळाला होता, परंतु हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि 4 धावांची मोहर. महागडं षटक आपण पाहतोय साध्य होत असताना तब्बल 16 धावा धावफलकावरती, 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती 16 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. यावेळी देखील सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हर तिथं तैनात आहे. पैकी थोडीशी उशिरानं पोहोचली, तोपर्यंत सुखरूपरित्या एक धाव इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावत असताना 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रवी गोळे पहिल्या षटकाच्या 3ऱ्या चेंडूवरती बाद झाले, परंतु त्यानंतर डाव मात्र वेगवान पुढे सरकलाय. यावेळी देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. ओव्हर संपली दुसऱ्या क्रमांकाची. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 ऑन बोर्ड, 27 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपण पाहतोय राहुल कांबळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. या दोन्ही बंधूंनी मात्र डाव अगदी वेगवान पुढे घेऊन जाण्याचं काम केलंय. यावेळी देखील सुंदर फटका, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. एक आणि एकच सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावेंसाठी आपण पाहतोय बराचसा अवधी होता. एका धावेचं रूपांतर. यावेळेचा बॉल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे धावफलकावरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन्सच्या बरोबरीने संघाचा धावफलक 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता, खांडून काढला. खरं तर
मिड ऑन तिथं तयार होता राजेश भाईगुडे क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळत आहेत. तोपर्यंत घेतलेली एक वेगवान सिंगल संघाच्या डावाला पुढे घेऊन जाते. राहुल कांबळेचं षटक आपण पाहतोय अप्रतिम आपण बघायला मिळते. यावेळी देखील सुंदर फटका गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचेल काय. ओहो हो लाजवाब एफर्ट होते तिथनं एक्स्ट्रा कव्हर पर्यंत त्या ठिकाणी पळत गेला खेळाडू आणि अडवला फेकलाय तोपर्यंत 2 धावा इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा इथे संघाचा डाव पुढे घेऊन जात आहेत. फलकावरती 32 धावांची नोंद आतापर्यंत होतीये. यावेळी देखील स्लॉट मध्ये बॉल गॅप मध्ये एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला बीट करत टाटा बाय बाय करत सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. छत्तीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना उमेश वाघ 8 चेंडू 13 धावा 23 धावा. यावेळी देखील मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक पोहोचतोय. ओ हो सुंदर झेल तिथं मात्र टिपलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज इथं मात्र माघारी परततोय. नवीन फलंदाज रमेश वाघ. छत्तीस धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू असताना 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू मात्र आपण पाहतोय इथं मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी राहुल कांबळे. तो ब्लॅक पडद्यापाशी आहे ना एक मुलगा उभा आहे त्याला बाजूला करा जरा. डॉट बॉल बरोबर आपण पाहतोय षटक संपले ते 3ऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाने आतापर्यंत बनवल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक इथं मार्गस्थ होणार आहे. अथर्व ठोंबरे षटक क्रमांक 4 अंतिम टाकण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती. निलेश स्ट्राइक ऑन तयार आपण पाहतोय बरोबरीने रमेश वाघ. यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद इथं आपण पाहतोय. 3रा धक्का इथं बसलाय रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाला. नवीन फलंदाज दाखल होतोय ऋषिकेश वाघ. ऋषिकेश वाघ 36 धावा धावफलकावरती पहिल्याच बॉलवरती विकेट. महत्वाचा फलंदाज मात्र माघारी परततोय. लीग फॉर्मॅट मधला आपण पाहतोय 2रा सामना रॉयल क्रिकेट क्लब वडगाव अगेन्स्ट जगदंब क्रिकेट क्लब खुबवली या 2 संघांमध्ये. 4थ्या आणि अंतिम षटकाची सुरुवात आपण पाहतो विकेटने होते. एक चांगला स्टार्ट आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती त्या ठिकाणी प्राप्त केलाय. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडूला कलेक्ट करेल. 2री धाव देखील आपण पाहतोय इथं सुखरूपरित्या घेतले गेले. 2 धावा पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्स मध्ये. धावफलक दुहेरी धावांच्या मदतीने पुढे सरकत आहे. धावफलकावरती 38 धावा. पुन्हा एकदा अथर्व ठोंबरे. यावेळी स्लॉट मध्ये बॉल उडवलाय परंतु तिथं मात्र जजमेंट फेल झालंय आणि सरळ बॉल निघून गेलाय.
बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रन चौकार 4 धावा. बेचाळीस धावा धावफलकावरती झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथं मात्र चेंडूवरती नजर असणं गरजेचं होतं. यावेळी देखील मिस टाइम आहे, झेलाची संधी परंतु जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने संघाचा डाव पुनश्च एकदा पुढे पोहोचतोय. धावफलकावरती 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4चा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर असताना पुन्हा एकदा अथर्व. यावेळी फटका स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय. एक सिंगल तर परिपूर्ण होणार आहे. एका धावेचं रूपांतर फक्त एकाच धावेमध्ये होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु वेळीच नकार त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती एका धावे बरोबर वाढ होईल. धावफलक 44 वरती शेवटचा अंतिम बॉल. अथर्व ठोंबरे पुनश्च एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सुंदररित्या आपण पाहतोय बॅक टू द बॉलर खेळलाय. लॉंगन मध्ये तिथं सचिन येत आहे चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा इथं सुखरूपरित्या घेतल्या गेल्यात आणि 2 धाव्यांनी पहिली इनिंग इथं समाप्त झाली. पहिला डाव संपलाय. धावफलकावरती 46 बनवल्यात. 47 धावा प्रतिस्पर्धी संघाला बनवायच्यात. खुबवली संघाला विनंती आहे सलामीचे फलंदाज पाठवून द्या लगेच. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होतीये. विशाल ठोंबरे, तेजस भाईगुडे, तर गोलंदाजीसाठी रवी गोळे. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 47 धावा हे आव्हान आपण पाहतोय 4 षटकामध्ये.
जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला इथं पूर्ण करायचंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक रवींद्र गोळे स्वतः आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. दुसऱ्या इनिंगला सुरुवात आपण पाहतोय. तेजस स्ट्राइक ऑन तयार, तर रवी गोळे गोलंदाजीसाठी. पॉवर प्लेसाठी आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर टप्पा टाकल्यामुळे आपण पाहतोय इथं मात्र पंचांनी दंडित केलंय. नो बॉलचा कॉल आपण पाहतोय मुख्य पंचांचा. विकेटच्या बाहेर टप्पा टाकल्यामुळे पंच दंडित करतायत. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय नो बॉल. फ्री हिट बॉल आपण पाहतोय. फ्री हिटची संधी निश्चित आपण पाहतोय. तेजस भाईगुडे 47 धावा इथं 24 चेंडूमध्ये परिपूर्ण करायच्या. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये, क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतोय, सरळ चेंडू निघून जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सात धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नो बॉल फ्री हिट बॉल वरती मात्र खरपूस समाचार तिथं बघायला मिळाला. 7 धावा ज्या आतापर्यंत धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना धावांचा ओघ मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडू पासून तिथं वाढवण्याचा प्रयत्न. यावेळी देखील मिड ऑफ मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवरती. तोपर्यंत घेतलेली एक सिंगल, एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र धावफलकावरती 8 धावा. एक एक धाव खूप महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक एक धाव देखील धावफलकावरती जोडली जाते. यावेळी देखील स्लॉट मध्ये बॉल होता, परंतु पिकअप शॉट बघायला मिळेल का, तो मिस झालाय. फलंदाज लाईन मिस करतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. रवी गोळे पुन्हा एकदा. यावेळी देखील फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत विजय चेंडूवरती. सुंदर झेल तिथं टिपलाय आणि फलंदाजाला इथं मात्र परतावं लागतंय. पहिला धक्का इथं, पहिला हादरा जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाला. चेतन ठोंबरे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चांगला फटका आपण पाहतोय. उंची जास्त मिळाली तिथं. विजय अप्रतिम झेल कॅरी करताना पाहायला मिळाले आणि पहिला धक्का 8 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 1 सुरू असताना षटकार आल्यानंतर देखील आपण पाहतोय चांगल्या डावाला सावरण्याचा प्रयत्न तिथं मात्र पहिल्या षटकामध्ये. यावेळी देखील आपण पाहतोय स्क्वेअर कटचा प्रयत्न परंतु फसलेला. डॉट बॉल आपण पाहतोय. निर्धाव चेंडूचं सातत्य आपण पाहतोय. लागोपाठचा तिसरा निर्धाव चेंडू. निश्चित रवी गोळे कमबॅक आणि कमबॅक करताना पाहायला मिळाले. यावेळी देखील सुंदर फटका जमिनीला समांतर. विजय गोळे येतात चेंडूवरती लॉंग ऑफ मध्ये. एकाच धाव इथं मात्र धावफलकावरती जोडली जाईल. षटक संपलंय ते पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 9 धावा. येणारे 18 चेंडू विजयासाठी तब्बल 36 धावा इथं धावफलकावरती बनवणं गरजेचं असेल.
संतोष वाघ गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज जी मैदानामध्ये आपण पाहतोय. चेतन स्ट्राइक ऑन तयार. ज्यावेळी हलक्या हाताने टॅप केले शॉर्ट पॉइंट त्या ठिकाणी आपण पाहतोय तैनात आहे. तोपर्यंत एक घेतलेली सिंगल संघाचा धावाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती 10 धावा. धावांसाठी संघर्ष इथून पुढच्या कालावधीमध्ये करावा लागणार आहे कारण की प्रति षटक आपण पाहतोय 12ची सरासरी इथून पुढच्या कालावधीमध्ये करायचे. 12च्या आस्किंग रन रेटने इथं मात्र धावा बनवणे गरजेचं असणार आहे. त्यामुळं प्रत्येक चेंडूला तुम्हाला मात्र आपण पाहतोय सीमारेषा दाखवावी लागेल. एक सिंगल तर आली आहे पहिल्याच बॉलवरती. यावेळी देखील आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू पंच हात फैलावतायत आणि कळवतायत इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं मात्र संघाच्या धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड हळूवारपणे पुढे जात असताना 11 धावा धावफलकावरती. यावेळी ऑन साइड दिशा निवडली. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. निलेश येत आहे चेंडूवरती. एकच आणि एकच सिंगल च्या बरोबरीने मात्र संघाचा धावफलक पुनश्च एकदा पुढे. धावांसाठी या षटकामध्ये जरूर संघर्ष बघायला मिळतोय. प्रति षटक आपण पाहतोय 13च्या रन रेटनं मात्र आपण पाहतोय इथं धावा बनवायच्यात. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती. पहिले 2 चेंडू योग्य टप्प्यावरती पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा बॉल होता खांडून काढला. खरं तर लॉंग ऑफ मध्ये रवींद्र येत आहेत चेंडूवरती. तोपर्यंत एक आणि एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न तिथं बघायला मिळाला नाही आणि बऱ्याच कालावधीनंतर पुनश्च एकदा आपण पाहतोय तेजस स्ट्राइक वरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिले 3 चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती संतोष वाघ यांचे बघायला मिळाले. यावेळी सुंदर फटका कव्हर्स रिजन मध्ये विजय गोळे अगदी वेगानं चेंडूवरती आले. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न तेजसचा परंतु वेळेच थांबवलं तिथं. चौदा धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 14 चेंडू विजयासाठी 33 धावेंची आवश्यकता. हे षटक अत्यंत बहारदार षटक होतं परंतु स्लॉट मध्ये बॉल आणि फेकून दिले लांबच लांब. बिग हिट रन षटकार. 6 धावा. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेतनच्या आणि सरळ पाठवले आउट ऑफ द पार्क. 13 चेंडू 27 धावेंची गरज. आतापर्यंत साजेशी खेळी मात्र गोलंदाजी करत असताना केली होती परंतु शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय षटकार. यावेळी देखील फटका फसलाय परंतु तिथं मात्र एका टप्प्यावरती चेंडू अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय परंतु 2च धावा इथं मात्र धावफलकाला पुढे घेऊन जातील. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 22 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि विजयासाठी 25 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. या धावसंख्येचा पाठलाग करणं निश्चित अवघड गोष्ट आपण पाहतोय. पहिल्या 12 चेंडू मध्ये 22 आल्यात. पुढच्या 12 मध्ये मात्र तुम्हाला 25 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात.
षटक क्रमांक 3 मैदानामध्ये टाकण्यासाठी आपण पाहतोय उमेश वाघ गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होत आहेत. तेजस बाईगुडे चेतन ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चेतनच्या बॅटमधून देखील आपण पाहतोय एक मोठा बिग हिट आलाय. फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत निलेश एका टप्प्यावरती अडवतील फेकतील तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल. संघाचा धावफलक पुढे घेऊन जाणार आहे. विजयाचं समीकरण मात्र आपण पाहतोय पुनश्च एकदा बदलत आहे. धावफलकावरती 23 धावा 11 चेंडू 24 ची गरज इथं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी सुंदर फटका कव्हर सीझन मध्ये विजय चेंडूच्या खाली. वा सुंदर अप्रतिम सुंदर कॅच कॅरी केलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज चेतनला मात्र परतावं लागतंय. जगदंब क्रिकेट क्लब कुबवली संघाला दुसरा धक्का. नवीन बॅटर राहुल कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. संघ मात्र आपण पाहतोय थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 10 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. 23 धावा 2 गडी बाद फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडूंना मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल तर मोठे फटके मोठे बिग हिट इथं पुढच्या कालावधीमध्ये खेळावे लागतील. पहिल्याच 2 चेंडू मध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतंय. उमेश गोलंदाजीसाठी आला त्याने मात्र प्रखरशान गोलंदाजी आपण पाहतोय. एक चांगला बॅटर्स मात्र परतवलाय कव्हर्स रिजन मध्ये. यावेळी देखील तिथं काय घडलंय. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेट आली आहे. चांगला झेल तिथं मात्र विकेटच्या पाठीमागे सुंदर झेल टिपलाय आणि आल्या पावली मात्र राहुल कांबळे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 3 इथं जगदंब क्रिकेट क्लब कुबवली संघाला. नवीन बॅटर राजेश भाईगुडे मैदानामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू तब्बल 24 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मध्ये 24 धावा हे समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आल्या पावली मात्र फलंदाजाला परतवलंय. विकेटच्या पाठीमागे एक अप्रतिम कॅच सिद्ध कॅरी झाला. सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला. राजेश आणि तेजस ही 2 बंधूंची जोडी आपण पाहतोय. इथून पुढच्या कालावधीमध्ये काय कारनामा आपल्या संघासाठी दाखवणार हे देखील बघायचंय. उमेश बॅक टू बॅक विकेट हॅट्रिक बॉल. यावेळी जमिनीला समांतर फटका खेळलाय. विजय आहे चेंडूवरती. फंबल तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. तिसरे धाव देखील आपण पाहतो इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळते. साज बाज आणि ताज जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. जिथे एक सिंगल होती तिथं मात्र 2 एक्स्ट्रा रन्स खर्च झाल्यात आणि संघाचा धावफलक 26 धावा येणारे 8 चेंडू विजयासाठी 21 धाव्यांची आवश्यकता. 8 चेंडू मध्ये 21 धावा इथून पुढच्या कालावधीमध्ये बनवायच्यात. 3 धावा पळून घेणं या उन्हाच्या कडाक्यामध्ये निश्चित अवघड गोष्ट आहे आणि त्या 3 धावा इथं परिपूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 21 धावसंख्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये बनवणं गरजेचं आहे. त्यासाठी मोठ्या बिग हिटची गरज आहे. उमेशने मात्र गुणवत्तेने गोलंदाजी केली आहे. खरं तर 4च धावा तिथं खर्च करतोय तो षटक क्रमांक 3 मध्ये. यावेळी पंच वळतायत आपल्या बाजूने आणि कळवतायत इट्स व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथं मात्र धावफलकावरती एक्स्ट्रा रन्सच्या बरोबरीने धावफलक मात्र 27 धावा. यावेळी देखील ओव्हर फुल टॉस होता. बीट होतोय फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू एक शेवटचा अंतिम बॉल आपण पाहतोय. आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओहो हो स्लॉट मध्ये ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर केलाय. सरळ फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट शेरन षटकार 6 धावा.
3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ऋषिकेश वाघ हा प्रमुख गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होणार आहे. 14 धावांचा पाठलाग आपण पाहतोय. शेवटच्या बॉलने मात्र आपण पाहतोय शेवटच्या षटकाराने मात्र या सामन्यावरचं बरंचसं दडपण खुबोली संघाचं कमी केलं. स्लॉटमध्ये टाकलेल्या बॉलला खरं तर सीमारेषेची भेट घडवली. 6 धावांची मोहर. 33ला धावफलक आपण पाहतोय 3 6ला 14 या समीकरणावरती आपण पाहतोय मॅच येऊन पोहोचली. सहा चेंडू आणि 14 धावेंची गरज. ऋषिकेश पुनश्च एकदा आपण पाहतोय शेवटच्या आणि अंतिम षटकासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मात्र आपण पाहतो हाणामारीचं षटक. निश्चित राजेश स्ट्राईक ऑन तयार. राजेश आणि तेजस चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली तेजसकडनं देखील. 8 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत तेजसने बनवल्यात. राजेश मात्र संयमाचा खेळ दाखवतोय. संयमाचा परिचय देतोय परंतु संयम तितकासा. फुलटॉस गॅप शोधण्याचा प्रयत्न. सुंदर फटका. इथं मात्र एक टप्पा घेत सरळ बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारांसाठी 4 धावा. बॉल बाहेर होता. 37 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि संघाचा धावफलक पुढे पोहोचलाय. 5 चेंडू आणि 10 धावेंची गरज. राजेश अफलातून खेळ. फुलटॉस होता. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. सुंदर फटका. लगातारचा लागोपाठचा दुसरा. अफलातून बॅटिंग आपण पाहतोय. पहिला बॉल लॉंग ऑफ मध्ये. दुसरा एक्स्ट्रा कव्हर मध्ये. गॅप शोधण्याचा प्रयत्न. राजेशचा अफलातून बॅटिंगचं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 14ची गरज होती. तिथं सामना येऊन पोहोचलाय 4 चेंडू आणि 6 वरती. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं राजेश भाईगुडे हूं ना. जबरदस्त खेळ इथं दाखवतो राजेश भाईगुडे आणि संघाला विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. 41ला 3 शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. यावेळी मात्र मिस टाइम आहे आणि तिथं मात्र विकेटच्या पाठीमागे झेल टिपलाय. फलंदाज बाद. धक्का बसेल तो 4थ्या क्रमांकाचा राजेश भाईगुडे. बॅक टू द डगआउट. एक्केचाळीस धावा धावफलकावरती. नवीन बॅटर अथर्व ठोंबरे नवीन फलंदाज. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज. वार पलटवार जरूर पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र सामना पूर्णपणे आपल्या बाजूने काबीज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जगदंब क्रिकेट क्लब खुबवली संघाच्या राजेश भाईगुडेचा बघायला मिळाला. परंतु तिसऱ्या चेंडूवरती तिथं विकेट प्राप्त करत पुनश्च एकदा या डावामध्ये पलटवार पाहायला मिळाला ऋषिकेशचा. येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. काय घडेल काय बिघडेल नक्कीच या 3 चेंडूमध्ये आपल्याला बघायचंय. अथर्व ठोंबरे स्ट्राईक ऑन तयार. ओहो हो कमालीची गोलंदाजी. इथं मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट सॅक्रिफाईस होतीये. अथर्वला परतावं लागतंय. विकेट आली आहे. विजयाचं समीकरण आता मात्र पुन्हा एकदा बदलेल. पुन्हा एकदा गणित गुणोत्तर आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धावेंची गरज. 2 बॉलमध्ये 6 धावा. नपकत बडा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा.
कोण ठरणार, कोण या विजयावरती शिक्कामोर्तब करणार. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. ऋषिकेश वाघनं पुनश्च एकदा आपण पाहतो या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय, वापसी करून दिली आहे. पुनरागमन जरूर बघायला मिळालं वडगाव संघाचं या सामन्यामध्ये. येणारे 2 चेंडू तेजस भाईगुडे स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळतील. ओ हो हो, हुक करण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त उसळी होती परंतु फसलेला प्रयत्न. डॉट बॉलने मात्र आपण पाहतोय वर्चस्व प्रस्थापित होतं इथं वडगाव संघाचं. काय कमबॅक आहे खरं तर ऋषिकेश वाघचा. सलगचे 3 बॉल डॉट आपण पाहतोय. येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. षटकार येणार का की हा सामना वडगाव जिंकणार. जगदंब क्रिकेट क्लब खुबवली की रॉयल क्रिकेट क्लब वडगाव. 1 बॉल 6 ची गरज. यावेळी मात्र मिस टाइम सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये आणि सामना जिंकलाय रॉयल क्रिकेट क्लब वडगाव संघाने. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. उमेश वाघ ठरलेत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी.